आपण थोडं मायथॉलॉजिकली विचार काही गोष्टी बघूयात, की जेव्हा आपण महाभारताचा विचार करू, की अर्जुन आणि दुर्योधन हे दोघं एकमेकांशी लढत होते. हे लढत असताना कुणाच्या मागे कोण होतं आणि कुणाचे विचार कोण ऐकून लढत होतं, ह्याच्यातच खरी बीजं रुचली होती, की पुढे विजय कुणाचा होणार. अर्जुनाने श्रीकृष्णाला निवडलं, त्याच्या मागे श्रीकृष्ण उभा राहिला आणि त्याच्या चांगल्या संगतीमुळे, चांगल्या विचारामुळे, चांगल्या इन्स्पिरेशनमुळे अर्जुनाला का लढायचं, कुणाशी लढायचं आणि कशा प्रकारे लढायचं या गोष्टींची उत्तरं मिळाली. ह्याच्याच अपोजिट दुर्योधनाने शकुनीचं ऐकलं. शक्ती दोघांमध्ये होती, सामर्थ्य दोघांमध्ये होतं, पण फरक कुठे पडला, की कुणाच्या संगतीला कोण उभं आहे, कुणाच्या मागे कोण उभं आहे, तुमचे विचार प्रभावित कोण करतंय. कारण आजचे तुमचे विचार हे उद्याचं तुमचं भविष्य घडवतायत. ज्या वेळेला अर्जुनाने श्रीकृष्णाची संगत निवडली, त्याच वेळेला युद्धाचा निकाल लागला होता. त्यामुळे मित्रांनो, कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये, क्रायसिसमध्ये तुमच्या बरोबर कोण उभं आहे, तुमच्या मागे कोण उभं आहे आणि ते काय प्रकारे, काय तुमच्या माइंडला, विचाराला इन्फ्लुअन्स करतायत, त्याचा तुमच्या विचारसरणीवर काय परिणाम होतोय, ह्या गोष्टीनुसार तुमचं उद्याचं भविष्य ठरणार आहे. म्हणून आज आपण कुणाच्या संगतीत उभो आहोत, आज आपण कुणाचं ऐकतोय, आज आपण काय कृती करतोय, या सगळ्याकडे अतिशय गांभीर्यपूर्वक बघायची गरज आहे. छोटं एक उदाहरण, आपण आत्ताच रामायण बघत होतो. रामायणामध्ये रामाला वनवासात का जावं लागलं? कारण त्याच्या आईला दासीने कान भरले. सो तुमचे विचार जर तुमच्यापेक्षा कमी हुशार लोक इन्फ्लुअन्स करत असतील, तर नक्कीच अशा प्रकारे वाईट गोष्टी होणार आहेत. सो तुमचे विचार कोण इन्फ्लुअन्स करतंय, कशा प्रकारे इन्फ्लुअन्स करतंय, हे बघणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा विचाराबद्दल आपण बोलतोय, तर विचाराचा पुढचा भाग येतो कृतीमध्ये. आपण जेव्हा विचार करतो आणि नंतर त्याच्या ऍक्शन्सहून कृतीमध्ये रूपांतर होतं, त्यावेळेला कर्माच्या सिद्धांताबद्दल जाणून घेणं पण अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण म्हणतोय तुमचे आजचे विचार आणि कृती ठरवतील की उद्या तुमचं भविष्य काय असेल. आपल्याला भगवद्गीतेतला श्लोक माहिती आहे, कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. आपल्याला सांगताना बऱ्याच वेळा सांगितलं जातं की कृती करा, फळाची अपेक्षा करू नका. सो फळाची अपेक्षा करू नका ह्या गोष्टीला जास्त एम्फेसिस केलं जातं, जास्त हे बिंबवलं जातं की फळाची अपेक्षा करण्याची गरज नाही, फळाची अपेक्षा करू नये. रादर कर्माच्या सिद्धांताचा जो पहिला भाग आहे त्या बाबतीत जास्त इलॅबोरेट केलं जात नाही. निसर्गाचा नियम आहे, तुम्ही जे पेरणार तेच उगवणार आहे. असं कधीच होत नाही की तुम्ही आंब्याचं झाड लावलं आणि त्याला चिक्कू आला, किंवा तुम्ही आंब्याचं झाड लावलं आणि त्याला काटेरी कडू फळं आली. असं होत नाही मित्रांनो. का? कारण कर्माचा सिद्धांत, ऍक्शन्स ज्या असतात, असं इंग्लिशमध्ये म्हण आहे, ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. तुमची जी कृती आहे ही तुमच्या शब्दांपेक्षा जास्त जोरात दिसते किंवा रिफ्लेक्ट करते. सो तुम्ही जर चांगल्या प्रकारे कृती करणार आहात तर चांगलं फळ हे मिळणारच आहे. दॅट इज बाय प्रॉडक्ट. त्याची काळजी करण्याची आपल्याला गरज नाही. पण मोस्टली आपण काय करतो की आपण दुसऱ्या पार्टवर फोकस करतो की आपण अपेक्षा ठेवायची नाही, अपेक्षा ठेवायची नाही. पण ऍट द सेम टाइम कर्म करा, हे जे सुरुवातीला सांगितलं आहे
ते अतिशय महत्वाचं आहे. कर्माचा सिद्धांत असं म्हणतो की तुम्ही जेव्हा फळाची अपेक्षा करू नका तेव्हा तुम्ही कर्म करणं महत्वाचं आहे. तुम्ही जर कर्म केलं नाही, ऍक्शन्स घेतल्या नाही, तर रिझल्ट दिसणार नाही. मित्रांनो, विचार जेवढे महत्वाचे त्याच्यापेक्षा जास्त त्याचं इम्प्लिमेंटेशन, कृती करणे, ऍक्शन्स घेणे हे महत्वाचं आहे. आणि तुमची कृती जे ऍक्शन घेतात त्यातनंच रिझल्ट मिळतात. नुसत्या विचारांमधून रिझल्ट येत नाही. आपण जेव्हा म्हणतो गोष्टी दोनदा घडतात, पहिल्यांदा विचारात घडते आणि दुसऱ्यांदा कृतीत घडते. प्रत्येक येणारा विचार हा कृतीमध्ये रूपांतरित होतोच असं नाही, पण प्रत्येक कृती ही आधी विचारामध्ये येते हे नक्की आहे. सो प्रत्येक येणारा विचार हा कृतीमध्ये रूपांतरित करताना सत्सद विवेक बुद्धीला जागृत राहून तुमच्या मागे कोण उभे, तुमच्या सभोवताली कोण आहे, जर ते अतिशय चांगले लोक असतील तर त्या लोकांचं मत घेऊन तुम्ही जर कृतीत उतरवला तर आणि तरच त्याचे रिझल्ट दिसतील आणि त्याचं सक्सेस मध्ये रूपांतर होईल. सो आपण जेव्हा कृतीबद्दल बोलतोय, जर आपले विचार चांगले असतील, आपली कृती चांगली असेल, तर ऑटोमॅटिक त्याचे येणारे रिझल्ट हे अतिशय सुंदरच असणार आहे. त्याच्या बाबतीत आपल्याला जास्त चिंता करण्याची गरज नाहीये. या सगळ्या मायथॉलॉजिकल गोष्टींबद्दल बोलत असतानाच वास्तवातल्या पण काही गोष्टींबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. काही छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यातनं आपण काही मुद्दे डिस्कस करूयात की अशा परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारे विचार केला पाहिजे, कशा प्रकारे कृती केली पाहिजे आणि का आपलं आजची कृती आणि विचार आपलं उद्याचं भविष्य ठरवतील. आता मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. ती गोष्ट आहे सुधा मूर्ती यांच्या पुस्तकातली. नारायण मूर्तींच्या वाईफ, इन्फोसिस फाउंडेशनच्या चेअरमन. इन्फोसिस जे दान धर्म सोशल कार्य करतं ते इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून होतं आणि सुधा मूर्ती ते सगळं कार्य बघतात. आणि त्यांनी त्यांच्या जीवनातल्या गोष्टींबद्दल एक हिअर देअर अँड एव्हरीवेअर नावाचं पुस्तक लिहिलंय. या टॉक बद्दल विषय काय असावा, कंटेंट काय असावं, या बाबतीत जेव्हा अर्थसंकेतच्या बागवे मॅडम, रचना आणि अमित यांच्याशी चर्चा करत होतो तेव्हा या गोष्टीचा उल्लेख झाला आणि मला वाटलं की नक्कीच ही गोष्ट मी आपल्या बरोबर शेअर करावी. त्यांच्या या पुस्तकामध्ये 9 नंबरचं चॅप्टर आहे. त्या चॅप्टर मध्ये बाउंडेड बाय बिस्लरी हे एक चॅप्टर आहे आणि त्या चॅप्टर मध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली. जेव्हा सुधा मूर्ती या सामाजिक कार्य करतात तेव्हा त्या प्रवास करतात, तिथली परिस्थिती जाणून घेतात आणि मग नक्की तिथे काय करणं गरजेचं आहे हे ठरवून कृती करतात. 26 जानेवारीला गुजरातमध्ये भूकंप झाला, कच्छ भुज या भागामध्ये, आणि त्यानंतर सुधा मूर्तींनी त्या भागाचा दौरा करायचं ठरवलं. त्या भागात प्रवास करत असताना त्यांच्या गाडीचं टायर पंक्चर झालं आणि टायर पंक्चर झाल्यानंतर जोपर्यंत त्यांचा ड्रायव्हर त्या चाकाच्या टायरचं पंक्चर काढत होता त्यांनी विचार केला की आपण आजूबाजूला बघूयात नक्की काय. इंटिरियरचा एक रस्ता होता. रस्त्याच्या कडेला एक झोपडी होती. त्या झोपडीमध्ये त्यांनी डोकावून बघितलं तर एक 14-15 वर्षाची मुलगी स्वयंपाक करत होती. सुधा मूर्तींना बघून त्या मुलीने म्हटलं की मॅडम आतमध्ये या, बसा. त्यांनी पाणी दिलं. पाणी घेतल्यानंतर सुधाजींच्या मनात प्रश्न आला की अशा ठिकाणी जिथे नैसर्गिक आपत्ती येते त्यानंतर साथीचे आजार पसरतात, डायरिया असेल किंवा इतर काही आजार असतील, मी हे पाणी पिणं योग्य होईल का? पण मी जर हे पाणी नाही घेतलं तर कदाचित या मुलीला वाईट वाटेल. म्हणून सुधाजींनी ते पाणी घेतलं आणि न पिताच बाजूला ठेवलं. थोड्या वेळाने बोलणं सुरू झालं. त्यांनी त्या मुलीला विचारलं की भाषेवरनं असं दिसतं
की तुम्ही कच्छी नाही, तुम्ही गुजराती नाही, तुमची बोलीभाषा इथली दिसत नाही. ती मुलगी आणि तिची एक छोटी बहीण दोघी घरात काम करत होत्या. लहान मुलं हे अतिशय निरागस असतात. त्यांनी पटापट सगळी खरी गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की हो, आम्ही मुंबईचे आहोत. तो म्हणाले, अरेच्छा, अशा कठीण परिस्थितीत तुम्ही इथे कसे पोहोचलात? तुमचे आई वडील कुठे आहेत? ते काय करतात? तेव्हा त्या मुलीने सांगितलं की माझे आई वडील कामाला गेलेत. मग मुंबईत तुमचे आई वडील काय करायचे? तर ती म्हणाली की मुंबईमध्ये माझे वडील भीक मागायचे. मित्रांनो, लक्षात घ्या, स्टोरी खूप गमतीशीर आहे. त्या मुलीने सांगितलं, मुंबईमध्ये माझे वडील भीक मागायचे. आमची परिस्थिती अतिशय वाईट होती. माहीम क्रीकच्या चर्चजवळ माझी आई मेणबत्त्या विकायची, वडील भीक मागायचे. आम्हाला कधी खायला मिळायचं, कधी खायला नाही मिळायचं. एके दिवशी अचानक तिथल्या सिग्नलवरच्या टीव्हीच्या दुकानात बातमी बघितली की गुजरातमध्ये खूप मोठा भूकंप झाला, नॅचरल कलॅमिटी आल्या आणि तिथे असं पुनर्वसन चालू आहे, अतिशय कठीण परिस्थिती आहे. आणि आमच्या वडिलांनी सांगितलं की जाऊयात आपण, चला तिकडे गुजरातला जाऊ. आम्हाला काही कळलं नाही, आम्ही त्यांच्याबरोबर निघालो. सुधामूर्तींनी विचारलं, तुम्ही प्रवास कसा केला? तुमच्याकडे तर पैसे नसतील. त्या म्हणाल्या, अशा कठीण परिस्थितीमध्ये गर्दीच्या वेळेला टीसी लोक वगैरे काही विचारत नाही. आम्ही गुजरातमध्ये पोहोचलो, तिथून बसेस मदत कार्याच्या जात होत्या, त्या बसमध्ये बसून आम्ही इंटिरियरला पोहोचलो आणि सरप्राइझिंगली तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला एवढं खायला प्यायला मिळालं. वडील एका रांगेत उभे राहायचे, आई एका रांगेत उभी राहायची आणि दोन्ही खायला घेऊन यायचे. आणि मुंबईमध्ये भीक मागून आम्हाला जे खायला मिळत नव्हतं ते एका भूकंपग्रस्त भागामध्ये येऊन 2 वेळेला पोटभर अन्न आम्हाला मिळायला लागलं. अरे, हे तर सरप्राइझिंग होतं. सुधाजी म्हटल्या, मग हे तुमचं घर? त्या म्हटल्या की त्यानंतर अतिशय दानशूर लोक या भागात यायला लागले, दान धर्म करायला लागले. ज्यांच्या घरांची पडझड झालेली आहे अशा लोकांसाठी बांबू, छत तयार करायचं सामान, अशा विविध गोष्टी मिळत होत्या. आम्ही त्या गोष्टी घेतल्या, आमचं घर बनवलं आणि इथे राहायला लागलो. त्या मुलीने सुधाजींना चहा दिला आणि विचारलं की तुम्ही कुठलं बिस्किट घ्याल? सुधाजींना आश्चर्य वाटलं, कुठलं बिस्किट? म्हणजे तुमच्याकडे बिस्किटांचे प्रकार आहेत? लहान मुलीने हसत हसत पडदा बाजूला केला आणि दाखवलं विविध प्रकारची बिस्किट आणि बिस्लरी पाण्याची कॅरेटच्या बाटल्या तिथे पडलेल्या होत्या. आणि ते बघितल्यानंतर सुधाजी आवाज झाल्या. त्या मुली म्हणाल्या की हा भूकंप आमच्यासाठी अतिशय पर्वणीचा काळ होता. कुणी घर गमावलं, कुणी जवळचे नातेवाईक गमावले. पण आम्हीच एक असे सुदैवी होतो की काहीही न गमावता 2 वेळेला पोटभर अन्न आणि राहायला घर या भूकंपाने आम्हाला दिलं. सुधाजींनी ती गोष्ट अतिशय गमतीशीरपणे ऐकून घेतली. त्या मुलींना विचारलं, तुमचे आई वडील काय करतात? अजूनही भीक मागतात का? ती म्हणाली, नाही, माझ्या वडिलांना मुंबईमध्ये अस्थम्याचा प्रचंड त्रास होता. लोक म्हणायचे की मुंबईत प्रदूषण असतं त्यामुळे हा त्रास असेल. कदाचित ते खरंही असेल. आम्ही इथे आल्यानंतर त्यांचा अस्थमा बरा झाला. त्यांना आता अस्थम्याचा त्रास होत नाही. ते शेतामध्ये जातात. 100 रुपये वडिलांना रोज मिळतो, 100 रुपये आईला रोज मिळतो. अशा प्रकारे आमच्या कुटुंबाला 200 रुपये रोज मिळतो. दानशूर लोक खायला प्यायला देऊन जातात आणि अतिशय सुखाने आम्ही इथे जगतोय. सुधामूर्तींची ही गोष्ट मी का तुमच्या बरोबर शेअर करतोय? जेव्हा एखादं संकट येतं, आपत्ती येते, त्यावेळेला त्या संकटाकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय असतो? तुम्ही काय विचार करतात? तुम्ही कसं बघतात? तुमचे विचार काय, कृती काय, यावर तुमचं भविष्य अवलंबून असतं. मित्रांनो, त्या भिकाऱ्याने विचार केला. बघा किती गमतीशीर विचार आहे. ज्या वेळेला संकट येतंय, भूकंप झालेला आहे, तिथे साथीचे रोग पसरत आहेत, अशा वेळेला तो मुंबईमधून गुजरातमध्ये पोचतो काय? कच्छ भागात जातो काय? आणि तिथे त्याचं लाईफ सेटल होतं. त्याला घर मिळतं, घर बांधायला सामान मिळतं, त्याच्या मुलींना पोटभर खायला मिळतं, जे भीक मागून कधी त्यांना खायला मिळत नव्हतं. आणि सुंदर प्रकारे राहायला ते तिथे लागतात.
सो त्यांच्या दृष्टीने येणारा भूकंप ही एक संधी होती आणि त्या संधीचं त्यांनी सोन्यात रूपांतर केलं आणि एक भिकाऱ्याचं आयुष्य बदलून ते कष्टकऱ्याचं आयुष्य जगायला लागले. त्यामुळे प्रत्येक येणारं संकट हे काय वाईटच असतं असं नाही. त्या संकटाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे, आपण काय विचार करतोय, आपण त्यातनं काय कृती करणार आहे, ह्यावर अवलंबून असतं की याचे रिझल्ट उद्या काय असणार आहे. अवधूत साठे ट्रेडिंग अकेडमी, शेयर मार्केट सीखने की अनोखी पाठशाला जो सबको भाए और समझ में आए. What is short and butterfly? Short and butterfly. If we are going for short straddle to cover up the unlimited loss, we are doing long strangle. Wow, come on! Yes, I can teach, man. यहाँ मिले स्टॉक मार्केट संस्कार. When we step into a new world, we need sanskar. If you are going to step into this world called stock market, we will give you that sanskar. आपको कहाँ focus करना चाहिए? Skill पे. Never come in the markets to make money, or with the focus of making money. So we say become a pro. Become a pro, money will flow, the fastest way to grow. अवधूत साठे ट्रेडिंग अकेडमी. फ्री लाइव YouTube सेशंस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें एंड फॉर फर्दर नोटिफिकेशंस प्रेस ऑन द बेल आइकॉन.